नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या पॉलिटिकल न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आजची स्पेशल स्टोरी आहे राजकीय फटकेबाजीची आणि लोकसभेच्या प्रचाराची। शिरूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा खेड तालुक्यात प्रचार दौरा झाला। प्रचार दौऱ्याला प्रवीण दरेकर यांनी उपस्थिती दाखवली आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंविरोधात तुफान राजकीय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। सारं पाहणार आहोत आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये। त्याआधी अन्य राजकीय बातम्यांवर एक नजर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका आणि प्रामुख्याने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या विकास कामांना जनतेसमोर मांडत जनजागृती करण्याचा संकल्प किसन गोपाळे यांनी केला आहे। समस्या सांगा, प्रश्न विचारा, चुनाव तो बहाना है, हमें लोगों को जगाना है, अशा घोषणा देणारं पत्रक वाटून ते खेड तालुक्यात जनजागृती करीत आहे। पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर रोपवे आणि रस्ता, वांद्रेखिंड ते तळपेवाडी रस्ता अशा अनेक प्रलंबित कामांवर त्यांनी आपल्या पत्रकातून प्रकाश टाकला। या सगळ्यावर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला। या सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं मिळाली नाही तर निवडणुकीत नोटाचा अधिकाधिक मतदान करून तसेच निषेध व्यक्त करणार असल्याचं त्यांनी खेड टाइम्सशी बोलताना सांगितलं। काय म्हणाले किसन गोपाळे, चला पाहूया। मला असा संदेश पोहोचवायचा आहे की अनेक नेते मंडळी सांगतात की आम्ही एवढा कोटीचा फंड आणला, तेवढ्या कोटीचा फंड पण आणला जातो, परंतु माझी तक्रार अशी आहे की फंड आणल्यानंतर निकृष्ट दर्जाची कामं होतात, कामे दर्जेदार होत नाही आणि योग्य वेळेमध्ये कामं होत नाहीत। मी हा प्रचार आणि प्रसार करत आहे की आपल्या पश्चिम पट्ट्याची किंवा खेड तालुक्याची कुठेही दखल घेतली जात नाही, कामे योग्य रीतीने होत नाही। उन्हाळ्यामध्ये रस्ते बनवले जातात आणि पावसाळ्या एका महिन्यात ते वाहून जातात, तर या रस्त्यांना गॅरंटी वॉरंटी काही असते की नाही हे मला जनतेच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे। जलजीवन मिशन अंतर्गत हा केंद्राचा निधी मिळतो, परंतु असंख्य कामे या भागामध्ये प्रलंबित आहेत। काही ठिकाणी कामे करण्यात आलेली आहेत, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहे आणि काम किंवा टेंडर दिल्यानंतर त्याला वॉरंटी गॅरंटी आणि त्याचा कालावधी ठरलेला असतो। त्या ठरलेल्या कालावधीमध्ये एकही काम या तालुक्यात पूर्ण झालेलं नाही असं मी छातीठोकपणे सांगतो। भूमिका काय तुमची? या लोकसभेमध्ये माझी अशी भूमिका आहे की खेड तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं आजपर्यंत वंचित ठेवण्यात आलेलं आहे। या भागाचा विकास व्हावा म्हणून जर कर्जत भीमाशंकर रस्ता आणि रोपवे झाला तर पर्यटन विकास होईल, वेळेची बचत होईल आणि रोजगारसुद्धा निर्मिती होईल। म्हणून या दोन गोष्टी खेड तालुक्याचा कायापालट करणाऱ्या आहेत त्या झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। तुम्ही तुमच्या परिपत्रकात असं म्हणताय की यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या किंवा त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा। आजपर्यंत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जेवढी कष्ट आणि मेहनत घ्यायची होती तेवढी निश्चितपणे घेतलेली आहे, परंतु याकडे नेते मंडळींचं दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो तर आम्ही नोटाचा वापर करणार आहोत। यावेळेला आमच्या खेड तालुक्याकडे दुर्लक्ष झालं। जनतेचं आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये नोटाचा वापर करा असं आव्हान करणार आहोत। निवडणूक आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करावा अशी प्रत्येक सामान्य नागरिकाची अपेक्षा असते। त्यामुळे प्रत्येक प्रतिनिधी आपापल्या भागात अधिकाधिक विकास कामे करण्यासाठी आणि त्या कामांसाठी सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। खेड तालुक्याचा विकास केला असता चाकण आणि आळंदी या शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही जसाच्या तसा आहे। पुणे नाशिक रेल्वे, खेड तालुक्यातील रस्ते अशा अनेक उदाहरणं त्यांनी यावेळी दिली। सध्या लोकसभा निवडणुकीत आजवर मतदारसंघात झालेल्या विकास कामांवरून दोन्ही उमेदवारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे। ही श्रेयवादाची लढाई आणि वैयक्तिक टीका टिप्पणी याच मुद्द्यावर सध्या लोकसभेचा प्रचार सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात किसन गोपाळे यांनी उपस्थित केलेला प्रश्न
खरंच गांभीर्याने घेण्याची गरज आहे। नुकताच जागतिक कामगार दिन साजरा झाला, पण कामगार दिन का आणि कोणामुळे साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? एक गोष्ट मात्र त्यांनी केली की प्रश्न निर्माण केले, फक्त कांद्याला भाव नाही, याला ते नाही, महागाई वाढली, पेट्रोल वाढलं, गॅसचे सिलेंडर वाढलं। आता 3 महिने या खासदाराला सगळं काही दिसायला लागलं। 3 महिन्याच्या अगोदर कांद्याचा त्याचा काही संबंध नव्हता, आता रोज कांदा कांदा, सकाळी कांदा, दुपारी कांदा, संध्याकाळी कांदा, फक्त कांदा। आता तोही प्रश्न आम्ही हिरावून घेतल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रवीणजी शेतीविषयक त्यांच्या प्रश्नाची संख्या 41। 5 वर्षात त्यांनी 41 प्रश्न उचलले शेतीवर, शेतीमालावर, शेती प्रक्रियेवर। आणि मी 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 81 प्रश्न, त्यांची सगळे टोटल प्रश्नाची संख्या आहे 624 आणि माझी आहे 1102। संसदेमध्ये माझी सुद्धा कामगिरी नाही असं नाही, पण मी असं कुठंतरी ढिंगोरा पेटत नाही। आज त्यांच्याकडे कामं सांगायला नाही, मग काय सांगायचं? मी पक्ष बदललो, अरे मी कसला पक्ष बदलला? मी एकनिष्ठ राहिलो, धनुष्यबाणाबरोबर एकनिष्ठ राहिलो 20 वर्ष। तुम्ही तर सुरुवातीला मनसे, नंतर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी, नंतर भाजपकडे इकडे तिकडे डोळे मारत होते। आम्ही शाहला भेट, याला भेट, तुमच्याकडे पण आले होते बघा। आणि मग अजित पवार गट जेव्हा सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेला 40 आमदारांचं ऍफिडेव्हिट लिहून घेण्याचं काम हा माणूस करत होता आणि आमदारांना मिठ्या मारून मारून सांगत होता की आता आपण सत्तेत आलो, आता सत्ता आपल्या खांद्यावर खेळायला आली आहे, आपली आता मजाच मजा। तो माणूस दुसऱ्या दिवशी परत पलटे। या सभेला भाजपचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना यावेळी टार्गेट केलं। पिक्चरमध्ये काम करणं सोपं आहे, दिलेलं स्क्रिप्ट वाचणं सोपं आहे, पण सर्वसामान्यांचे दुःख फक्त शिवाजीराव आढळराव पाटीलच वाचू शकतात, त्यामुळे हा अमोल कोल्हेंच्या नाटकाचा शेवटचा अंक आहे असं म्हणत त्यांनी कोल्हेंचा खरपूस समाचार घेतला। काय म्हणाले प्रवीण दरेकर, चला पाहूया। कोल्हे कुई सुरू आहे तुमच्याकडे, पिक्चर मध्ये काम करणं सोपं असतं, डायलॉग मारणं सोपं असतं, रेडीमेड स्क्रिप्ट असते, वाचायची असते। अमोल कोल्हे आपण स्क्रिप्ट वाचू शकता, डायलॉग बोलू शकता, पण सर्वसामान्यांची दुःख शिवाजीराव आढळरावच वाचू शकता। तुमचं ते काम नाहीये, केवळ कोल्हेकुई करायची, वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग मारायचे। डायलॉगला बोलणारी जनता आपली नाही। एकदाच त्या ठिकाणी प्रयोग डायलॉगचा सक्सेस होतो, मागच्या वेळेला झाला। आपल्याला भूलथापांना बळी पडून एकदा 5 वर्षाची संधी दिली। 5 वर्षात आले अमोल कोल्हे आपल्याकडे? आले आपल्याकडे कधी? आपल्या सुखदस्याला, बारशाला, त्या ठिकाणच्या आपल्या कुठल्या लग्नाला, कार्याला आले अमोल कोल्हे कधी? मग 5 वर्ष कशासाठी निवडून दिलं लोकांनी तुम्हाला? निवडणुकीच्या तोंडावर 2-3 महिने येणार, डायलॉग बाजी करणार, इथल्या लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करणार। पण अमोल कोल्हेंना सांगू इच्छितो, तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय या शिरूर मधील जनता त्या ठिकाणी राहणार नाही, तुमचं नौटंकी पण चालणार नाही। बरं, तुम्हाला का निवडून द्यायचं लोकांनी? बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।